तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 7 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की माया मार खाऊन घरी परत येते आणि ते असं दाखवते की ऐश्वर्याने आपल्याला किडनॅप केलं होतं आणि तिनेच मारले. ऐश्वर्या खूप वाईट आहे. ऐश्वर्या आणि तिच्यामध्ये अजून भांडण झालं असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि ती जानकीला विचारते, जानकी, मकरंदबद्दल काही माहिती समजली आहे का? जानकी म्हणते, नाही समजली अजून तरी, पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळीकडे सर्च केलं, इंटरनेटवर, पोलीस चौकीत, सगळीकडे जाऊन आलो, पण अजून तरी काहीच कळलेलं नाही आहे. आता आम्हाला असं वाटतंय की मकरंदने मुद्दामच त्याच्या जुन्या खुणा पुसून टाकलेल्या आहेत, मकरंदने किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तीने. माया म्हणते, मग आता आता कसं शोधणार आहे? जानकी म्हणते, एक उपाय आहे. माया घाबरते. मायाला वाटतं ही जानकी घाबरत का नाही आहे. जानकी आता उपाय शोधून काढणार, म्हणजे ती आपल्यापर्यंत तर पोहोचणार नाही ना. मायाचा जरासा थरकाप उडतो आणि ती जानकीला अजून खोदून विचारते की तू काय करणार आहेस. आता जानकीला कसं कळतंय की माया मकरंदची बहीण आहे, आणि जेव्हा कळेल तेव्हा जानकी मायाची हकालपट्टी कशी करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी, माया, सुमित्रा मंदिरामध्ये येतात. माया जानकीला थांबवते. ती जानकीला विचारते, जानकी, मकरंदची काही माहिती मिळाली आहे का? म्हणजे जर त्याची माहिती मिळाली ना, तर आपण त्याला शोधू शकू. तो मास्कमॅन तोच आहे का हे आपण बघू. जानकी म्हणते, माहिती तर नाही मिळाली, पण हो, माझी पूर्ण खात्री आहे, मकरंद मेलेला नाही, जिवंत आहे. माया घाबरते. माया म्हणते, हे तुला कसं काय कळलं? आणि तुझा अजून पुढचा प्लॅन कसा आहे? जानकी म्हणते, अगं माया, हे बघ, माझा भूतकाळ तर मी मगाशी सगळ्यांना सांगितलेला आहे. आता मला असं सारखं वाटतंय, कारण त्या माणसाने सेम तसाच टॅटू काढला होता, म्हणून मला वाटतंय की तेच असेल. आणि प्लॅनचं विचारशील ना, तर सगळीकडे आम्ही माहिती काढतोय, बघू, काहीतरी माहिती नक्कीच मिळेल. माया मनात म्हणते, जानकी, तू कितीही माहिती शोधण्याचा प्रयत्न केलास ना, तरी काही होणार नाही. माया जानकीला विचारते, ऋषिकेश आणि सौमित्र कुठे गेले? जानकी म्हणते, ऋषिकेश, सौमित्र पोलीस चौकीला गेले, तिथे काही माहिती मिळते का हे बघायला गेलेत. माया गोड गोड बोलून जानकीला असं भासवते की रणदिवेंची तिला खूप काळजी आहे आणि ती रणदिवेंच्या कुटुंबातलीच एक भाग आहे. आणि जानकीसुद्धा मूर्खासारखा तिच्यावरती विश्वास ठेवते. तर ऋषिकेश, सौमित्र इथे पोलीस चौकीला येतात आणि पोलिसांना मकरंदची माहिती विचारतात. पोलीस म्हणतात, नाही, त्याची काही माहिती नाही आहे, पण आपण सॅटेलाईटवरून काहीतरी माहिती काढू शकतो. तुमचा तो खेळ मातीतला टी व्हीला टेलिकास्ट झाला होता, त्याबद्दल काही माहिती? ऋषिकेश म्हणतो, नाही, ते चॅनल तेव्हाच बंद झालं आणि त्यासोबत ते व्हिडिओसुद्धा डिलीट झालेत. आता काय करायचं? इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही पण प्रयत्न करा, मी पण करतो, बघू काहीतरी मार्ग निघेल. ऋषिकेश, सौमित्र तिथून निघतात. ते लायब्ररीमध्ये जातात. जुन्या पेपरमध्ये मकरंदचा कुठे फोटो सापडतोय का हे बघायला जातात. तर इथे सुमित्रा, जानकी, माया मंदिरामध्ये पूजा करत असतात आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आणि सयाजी येतात. सयाजी गुरुजींना सांगतात की आता इकडचे सगळ्यात श्रीमंत आम्ही आहोत, त्यामुळे सगळ्यात आधी पूजा ही आमच्या हातूनच झाली पाहिजे. जानकी म्हणते, आम्ही आधी आलोय ना, मग पूजा आमच्या हातून झाली पाहिजे. त्या दोघांमध्ये वाद होत असतात. ऐश्वर्या जानकीला खूप बोलते आणि जानकीच्या कानाखाली लावणार असते. तेवढ्यात माया ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला खूप बोलते. ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते की रणदिवे कुटुंबामधली ती एक आहे आणि रणदिवेंच्या कुटुंबाला जराही हानी पोहोचू देणार नाही. माया ऐश्वर्याला म्हणते, आत्ता हात उगारलायस, पुढच्या वेळेस पुन्हा हात उगारलास ना, तर हात तोडून हातात दे आणि थोबाड इकडचं तिकडे करून टाकीन, जा इथून. ऐश्वर्या म्हणते, तू माझ्या समोर आली आहेस ना, आता आधी मी तुझाच काटा काढणार. तुला माहिती नाही आहे तू कोणाशी गाठ घेतली आहेस. माया म्हणते, मला काही काळजी वाटत नाही, तू जा इथून. ऐश्वर्या, सयाजी पूजा न करता तिथून बाहेर पडतात. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या, हे सगळं करायची काय गरज होती गं? आपण काही इथे पूजा करायला आलो होतो का? ऐश्वर्या म्हणते, डॅड, आपण पूजा करायला नाही आलो, पण हा सगळा मायाचा प्लॅन होता. जानकीसमोर मुद्दामच भांडायचं आणि असं दाखवायचं की माया जानकीच्या बाजूने आहे आणि आमच्या दोघींची भांडणं आहेत हे दाखवण्यासाठीच तिने मला हा सगळा प्लॅन सांगितला होता. आता जानकी गाफील राहील आणि आपण तिच्यावरती वार करू. सयाजीला हे काही पटत नसतं. मायाच्या डोक्याने ऐश्वर्याने चालायचं हे त्याला काही पटत नाही. सयाजी, ऐश्वर्या तिथून निघतात. तर इथे ऋषिकेश, सौमित्र घरी येतात. अवंतिका विचारते, काही माहिती मिळाली का? सौमित्र म्हणतो, नाही, काहीच माहिती मिळाली नाही आहे. आम्ही लायब्ररीमध्ये पण जाऊन आलो, जुने पेपर बघितले, जुन्या पेपरमध्ये बातमी आहे पण फोटो नाही आहे. अवंतिका म्हणते, हे कोणीतरी मुद्दाम करते, आपल्यापर्यंत फोटो मिळू नये ना म्हणून. सौमित्र थोडा विचार करतो. तो ऋषिकेशला म्हणतो, दादा, मुंबईला माझा मित्र आहे, तो AI च्या मदतीने फोटो तयार करू शकतो. मी आणि अवंतिका आजच निघतो, 2-4 दिवसात येऊ.
सौमित्र अवंतिका लगेच मुंबईला जायला निघतात. तर इथे जानकी, माया, सुमित्रा बोलत निघालेल्या असतात. जानकी म्हणते, माया तू हे असं करायला नको होतंस. अगं का असं वागलीस तू? ऐश्वर्याच्या नादी लागायला नको, ती खूप डेंजर आहे. माया म्हणते, नाही, ऐश्वर्याला मला दाखवून द्यायचं होतं. जो माझ्या माणसांच्या वाकड्यात शिरतो ना त्याला मी अजिबात सोडत नाही, अद्दल घडवतेच. जानकीला डाऊट येतो. जानकी म्हणते, माया हे काय बोलतेस तू? आणि ही काय भाषा, काय चेहरा काय? माया म्हणते, नाही ग ताई, तू माझी आहेस आणि तुझ्याबद्दल कोणी काही बोललेलं मला नाही आवडणार. ताई माझा मोबाईल राहिला, मी घेऊन येते. माया मोबाईल आणण्यासाठी मंदिरामध्ये जात असते आणि तेवढ्यात तिथे एक गाडी येते. त्या गाडीमधले गुंड मायाला आतमध्ये खेचतात आणि तिला घेऊन जातात. जानकी, सुमित्रा यांना खूप काळजी वाटते आणि ते घरी जातात. तर इथे माया ऐश्वर्याकडे आलेली असते, ऐश्वर्याला भेटायला आलेली असते. ऐश्वर्या म्हणते, आता काय करायचं आहे, पुढचा प्लॅन काय? माया म्हणते, कळेल ग तुला, सगळं कळेल. आता तर प्लॅनची सुरुवात झाली आहे. चल आता मार मला तू. ऐश्वर्या म्हणते, मार म्हणजे? अगं तू आता इकडून सुटणार कशी? आणि जानकीलाच काय सांगणार आहेस तू? ऐश्वर्याच्या तावडीतून सुटणं एवढं सोपं नाही आहे. माया म्हणते, हो त्याचीच तयारी आहे. तू मला मार, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. ऐश्वर्याला वाटतं की माया खोटं खोटं मार म्हणते. ऐश्वर्या काही मारायला तयार नसते. माया तिच्या हातात काठी देते आणि म्हणते, खरोखरचं मारायचं आहे, मार मला, खूप मार. ऐश्वर्या मायाला खूप मारते. मायाचं डोकं, हात, पाठ सगळं ती मोडून टाकते आणि मायाला तिथून हाकलून लावते. तर इथे जानकी, सुमित्रा घरी येतात. ऋषिकेश, सारंग यांना ते सगळं सांगतात, मंदिरामध्ये काय काय घडलं ते सगळं. ऋषिकेश पोलिसांना फोन लावतो, पण पोलीस काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही, पोलिसांकडे पुरावे नसतात. ऋषिकेश, सारंग मायाला शोधायला घरातून बाहेर पडतात. तर इथे ऐश्वर्या घरी येते. सयाजी विचारतो, ऐश्वर्या कुठे गेली होतीस तू? न सांगता कुठे फिरतेस? ऐश्वर्या म्हणते, डॅड मला मायाने बोलवलं होतं, तिथे भेटायला गेले होते. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या हे बघ, तू त्या मायासोबत राहते ना, मला अजिबात पटत नाही. अगं कोण कुठली ती, तिच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही आहे, तू का तिची साथ देतेस? ऐश्वर्या म्हणते, डॅड मला तिच्याबद्दल डाऊट आहेच, पण कसं आहे ना, आपलं काम आहे ना तेवढं काढून घ्यायचं आणि नंतर तिला फेकून द्यायचं, मी तेच करणार आहे. ऐश्वर्या खूप कॉन्फिडंट असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.